नवी मुंबई परिसरात दरोडे आणि घरफोडीच्या चिंताजनक घटना वारंवार समोर येत आहेत। नुकत्याच हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे खारघर परिसरातील ओवेपेठ गावात 4 ते 5 चोरटे एका बिल्डिंगमध्ये सावधरित्या शिरताना कॅमेऱ्यात कैद झालेत। हे चोरटे आजूबाजूचा कानोसा घेत हलक्या पावलांनी बिल्डिंगमध्ये चोरी करण्यास जात असताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत। दिनांक 12 जुलै रोजी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हा भयानक प्रकार घडत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। हे चोरटे अर्धनग्न अवस्थेत बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दबा धरून बसल्याचंही दिसून येतंय। धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांकडे कोयता तसंच कडी कोयंडे तोडण्यासाठी मोठमोठे शस्त्रास्त्र असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे। एकट्या दुकट्या रहिवाशावर हल्ला करून हे चोरटे लूट करू शकतात या भीतीनं परिसरात राहणारे नागरिक चांगलेच हवालदिल झालेत। या भयानकरित्या वावरणाऱ्या चोरट्यांनी या भागातील 3 ते 4 घरांचे टाळे तोडल्याचं समजतं। अमोल पाटील यांच्या इमारतीतील एका भाडेकरूच्या बंद घराचं कुलूप तोडून 8 ते 9 हजार रुपयांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। तसंच अजय शेळके यांच्या बंद घराचं कुलूप तोडलं असून झंकार ब्रास बँडच्या ऑफिसचा टाळा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचंही समजतं। हे फुटेज समोर आल्यानंतर चोरट्यांच्या दहशतीने खारघर परिसरात चांगलीच घबराट निर्माण झाली। या परिसरात राहणारे नागरिक आता चोरांच्या भीतीने सतर्क झाले असून पोलिसांनी लवकरात लवकर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरट्यांना जेरबंद करावं अशी मागणी भयभीत झालेले रहिवासी करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी दीपक कांबळे, खारघर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।